मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करत असताना भरपूर अशा महिला लाभार्थ्यांची ई-केवायसी चुकली आहे। या एका चुकीमुळे भरपूर अशा महिलांचे हप्ते बंद होऊ शकतात। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तुमची काही चूक झाली आहे का? ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ई-केवायसी केली नाही तर भविष्यामध्ये आपल्याला ई-केवायसी करत असताना चूक होऊ नये, कोणती चूक करायला नाही पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तुम्हाला ई-केवायसी करत असताना दोन प्रश्न विचारण्यात आले आहेत। यामध्ये पहिला प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबातील सदस्य नोकरीला आहे का किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहे का, असा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता। यामध्ये होय किंवा नाही असं एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा होता आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबात किती महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत असा सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेला होता। त्यामध्ये सुद्धा भरपूर अशा महिला होय किंवा नाही यामध्ये गोंधळून गेल्या आहेत आणि त्या ठिकाणी नाही असं ऑप्शन सिलेक्ट झालेलं आहे। आता चुकून जर होय ऐवजी नाही झालेलं असेल तर आपल्याला नेमकी यामध्ये काही दुरुस्ती करता येते का, या संदर्भातील सुद्धा माहिती आपण पुढे समजून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण समजून घेऊया या ठिकाणी जे दोन प्रश्न विचारण्यात आल्या होत्या त्या कोणत्या दोन प्रश्न आहेत हे समजून घेऊया। यामध्ये पहिला प्रश्न सांगण्यात आलेला होता की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही। हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या। इथं तुमच्या कुटुंबात कोणीही सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही किंवा कोणत्याही ठिकाणी कार्यरत संस्थेमध्ये नोकरीला नाही, तर इथं तुम्हाला होय करायला पाहिजे होतं। या ठिकाणी भरपूर असे लाभार्थी नाही केलेले आहेत। आता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। या ठिकाणी दोन्ही प्रश्न एकातच टाकलेले आहेत, म्हणून भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी चूक केलेली आहेत। तुमच्या कुटुंबात फक्त एकच महिला लाभ घेत असेल तर होय करायचं आहे। एक आणि एक विवाहित एक आणि अविवाहित एक जर लाभ घेत असेल तर तुम्हाला इथं होयच करायला पाहिजे होतं। भरपूर असे लाभार्थी इथं नाही केलेले आहेत, इथं सुद्धा तुमची चूक झालेली आहे। जर होय ऐवजी नाही झालेले आहे किंवा एका ठिकाणी होय झालंय एका ठिकाणी नाही झालंय तर आता नेमकं इथून पुढे आम्हाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल का, असा सुद्धा भरपूर अशा महिलांना नक्की प्रश्न पडलेला असेल। व्यवस्थित समजून घ्या। तुमचा जो डाटा आहे तुमच्या स्वतःचा तर आधार कार्ड या ठिकाणी घेतलेलंच आहे, त्याचबरोबर तुमच्या पतीचा किंवा तुमच्या वडिलांचा। जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पतींचा डाटा या ठिकाणी आधार कार्डवरून घेतलेला आहे आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या वडिलांचा डाटा इथं आधार कार्ड नंबर टाकून घेतलेला आहे। म्हणजे एकतर तुमची स्वतःची ई-केवायसी झाली, त्याचबरोबर तुमच्या वडिलांची किंवा पतींची सुद्धा ई-केवायसी झाली। यामुळे तुमचे जर पती किंवा तुमचे वडील नोकरीला असेल तर त्या आधार कार्डवरून लगेच त्यांना समजून येईल। त्यासाठी खाली जर होय किंवा नाही झालं असेल तर शक्यतो तो चुकून झालं असेल असं त्या ठिकाणी शासनाला समजतं आणि त्यानंतर आधार कार्डवरून हे डाटा घेतल्यामुळं शक्यतो या ठिकाणी तुम्हाला इथून पुढे हप्ते बंद होऊ शकत नाही। हा एक या ठिकाणी प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजून आला असेल। जर चुकून झाला असेल तर जर तुम्ही इथून पुढं ई-केवायसी केला नसेल किंवा करायची असेल तर तुम्हाला एक ध्यानात ठेवायचं आहे, या ठिकाणी सुद्धा होय असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। जर तुमच्या कुटुंबात कोणी नोकरीला नसेल आणि सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नसेल तर तुम्हाला होय करायचं आहे। वेतन घेत असेल किंवा नोकरीला असेल तर इथं या ठिकाणी नाही करायचं आहे। आता त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता की एका कुटुंबात अविवाहित महिला आणि विवाहित महिला, एक विवाहित आणि एक अविवाहित म्हणजे एकूण दोन महिला आहेत या कुटुंबामध्ये। एकच महिला असेल तर होय करायचं आहे आणि दोन महिला असतील, आता दोघांचं पण विवाहित आहे, दोघं पण लग्न झालेले आहेत, तर या ठिकाणी तर नाही करायचंय। किंवा दोन पेक्षा जास्त विवाहित आहेत ते जर लाभ घेत असेल तर इथं नाही करायचंय। जर एक अविवाहित आणि एक विवाहित जर महिला लाभ घेत असेल तर इथं होय करायचंय। हे ध्यानात ठेवा। नाही आणि होय यामध्ये तुम्हाला समजून आलेलं असेल। अशा पद्धतीने तुमची जर चूक झाली असेल, न जर चुकीने तुम्ही केला असेल
तर इथं सुद्धा तुमच्या रेशन कार्ड मधून आधार कार्ड तुमची केवायसी झाल्यामुळे लगेच त्या रेशन कार्डामध्ये सापडेल आणि त्या ठिकाणी सुद्धा तुमचे हप्ते ज्या महिला ऍक्च्युली करेक्ट आहेत तिथून सुद्धा त्यांना कलेक्ट करता येतं। त्यासाठी शक्यतो हे जे दोन्ही ऑप्शन आहेत ते शक्यतो घुमून टाकलेले आहेत, त्यामुळे भरपूर अशा महिलांना समजलेलं नाही किंवा ज्यांनी ई केवायसी केलं असेल त्यांना सुद्धा समजलेलं नसेल। ज्यांनी होय होय केलेले आहेत तर त्यांचं काही इथं या ठिकाणी होणारच नाही, परंतु ज्यांनी होय ऐवजी नाही केलेले आहेत यांना थोडंसं प्रश्न पडलेला असेल तर इथं दुरुस्ती होते का? सध्या तरी यामध्ये एडिट कसल्याही पद्धतीचं होत नाही आणि त्या ठिकाणी ऑप्शन सुद्धा आलेलं नाही, हे मात्र नक्की समजून घ्या। जर या संदर्भात एडिटचं ऑप्शन असेल किंवा जर काही जर यामध्ये दुरुस्ती करण्याचा ऑप्शन आला तर नक्की आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेऊया। तुम्ही जर आतापर्यंत ई केवायसी केली नसेल तर या ठिकाणी मी 2 व्हिडिओ लावेन बाजूला, त्यावरती टच करा। तुम्हाला ई केवायसी अचूकरित्या कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात सविस्तर माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे, ती पूर्ण माहिती पहा, ई केवायसी करून घ्या। कोणत्या वेळेमध्ये तुमची ई केवायसी पूर्ण केली जात आहे याची सुद्धा पूर्ण डिटेल्स माहिती त्यामध्ये मी दिलेली आहे, त्यासाठी नक्की तो व्हिडिओ पाहून घ्या। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ही महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।